आता पुढचा टप्पा होता. पुढच्या टप्प्यामध्ये आपण विशेषणाबद्दलच पुढचे 2 शब्द पाहिले, की एक विशेषण आणि विशेष्य. विशेषण हे विशेष्य असल्याशिवाय येऊच शकत नाही. कारण विशेष्य म्हणजे असा शब्द, की जो नाम असतो आणि त्या नामाबद्दलच अधिकची माहिती सांगण्यासाठी हा विशेषण आलेला असतो. त्यामुळे विशेषण आणि विशेष्य, आता विशेषण आपल्याला समजलं. परंतु विशेष्य म्हणजे काय? तर विशेष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर विशेषण म्हणजे विशेष्य म्हणजेच जो नाम वाक्यामध्ये दिलेला असतो आणि त्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द वाक्यात आलेला असतो. अशाच शब्दाला आपण म्हणतो विशेष्य. विशेष्य हे वेगळं काही नाही. ही दुसरी गोष्ट. जसं की मी तुम्हाला ज्यावेळी म्हणतो चांगली मुले, चांगली मुले यामध्ये मुले हा जो शब्द आहे तो विशेष्य म्हणून काम करतोय. तर लक्षात घ्या, नामालाच विशेष्य. आता नीट लक्षात घ्या, नुसतं नामाला विशेष्य म्हणायचं नाही हा. नाहीतर तुम्ही म्हणाल नाम म्हणजेच विशेष्य. नाही. ज्याच्याबद्दल अधिकची, ज्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारं विशेषण आलेलं आहे, या विशेषणाचं विशेष्य कोणतं? तर मुले. हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही इथून तिथून सरसकट म्हणाल, की सगळी नामं ही विशेष्य असतात. नाही. सगळी नामं विशेष्य नाही. तर नामाबद्दलच अधिकची माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण. मग तुम्हाला जर विचारलं, की चांगली या विशेषणाचं विशेष्य कोणतं? तर चांगली या विशेषणाचं विशेष्य आहे मुले. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय ते? नाहीतर सरसकट असं म्हणाल, की जिथं-जिथं नाम येतंय ते सगळे विशेष्यच असतील. नाही. विशेषण असेल तरच त्याच नामाला तुम्ही संबोधू शकता, की ते विशेष्य आहे. मग विशेष्य आणि विशेष्य हे जोडून येतात. विशेषण असल्याशिवाय विशेष्य म्हणायचं नाही. शब्द लक्षात ठेवा, विशेष्य. आलं लक्षात? पुढचा टॉपिक आपण पाहिला होता कालचा. या विशेषणाचे प्रकार. तर खूप सोपा टॉपिक आहे हा. एकूण विशेषणाचे 3 प्रकार आहेत. एक आहे गुणविशेषण, त्याच्या नावातच आहे पहा. जो शब्द नामाची गुण दाखवतो, की त्या नामामध्ये म्हणजेच त्या विशेषामध्ये काय गुण आहे हे सांगण्याचं काम करतो असा शब्द असतो गुणविशेषण. दुसरा आपण पाहिला होता संख्या विशेषण. पहा, गुणविशेषण म्हणजेच क्वालिटी दाखवत असतो असा शब्द, की त्या नामामध्ये काय क्वालिटी आहे आणि नामामधली क्वांटिटी दाखवण्याचं काम जो करतो, क्वांटिटी म्हणजे संख्या दाखवण्याचं काम करतो, तो संख्या विशेषण असतो. पण आता इथं थोडं वेगळं आहे पहा. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, संख्या विशेषण हे तुम्ही 2 प्रकारांनी लिहू शकता. पहिल्या प्रकारामध्ये तुम्ही ते अक्षरात पण लिहू शकता आणि अंकात पण लिहू शकता. याचा अर्थ असा नाही, की अंकात लिहिणे आणि अक्षरात लिहिणे हे 2 प्रकार आहेत. तसं नाही. संख्या विशेषण तुम्ही 2 प्रकारे लिहू शकता. अंकात आणि अक्षरात. त्याचा अर्थ प्रकार नाहीत ते. फक्त लिहिण्याची पद्धत आहे अंकांची, संख्यांची, की अक्षरी लिहू शकतो, अंकात लिहू शकतो. मग संख्या विशेषणाचे प्रकार कोणते? तर पहिला आहे गणनावाचक. गणना म्हणजे मोजणी करू शकता असे ज्यावेळी विशेषण तुम्हाला वाक्यामध्ये दिले जातात, तेव्हा ते संख्या विशेषण तर आहेतच, परंतु त्याला तुम्हाला म्हणावं लागतं, की ते गणनावाचक संख्या विशेषण आहे. हा पहिला प्रकार. आता गणनावाचक संख्या विशेषण तुम्ही आणखी 3 प्रकारे लिहू शकता. एक पूर्ण अंकामध्ये तुम्ही गणना करू शकता, म्हणून पूर्णांक वाचक, गणनावाचक संख्या विशेषण असा त्याचा अर्थ होतो. पूर्ण अंकामध्ये म्हणजेच 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्ही त्याची गणना करू शकता. उदाहरणार्थ माझ्याकडे 1 पेढा आहे, 2 पेढा आहे. पूर्ण अंकात तुम्ही जर सांगत असाल एखादी गोष्ट,
किंवा एखादी वस्तू किंवा एखादं नाम, की मुले आज किती मुले हजर आहेत? तर तुम्ही म्हणू शकता 100 मुले हजर आहेत. 100 हा शब्द गणना करण्यासाठी वापरलेला आहे आणि तो पूर्ण अंकात आहे. परंतु आपण भाकरी मोजत असताना म्हणू शकतो, की 1 खाल्ली आणि वर अर्धा आपण म्हणतो 1.5 भाकरी खाल्ली. तर अशा वेळी आपण अपूर्ण संख्या सांगत असतो म्हणून गणनावाचक संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार आहे अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. म्हणजेच आपण जर शब्दांचा आता हे दोन्हीही तुम्ही अक्षरात आणि अंकात लिहू शकता. पूर्णांकवाचक अक्षरात लिहू शकता, अंकात लिहू शकता, पण त्याचा अर्थ ते 2 प्रकार नाही. प्रकार हे आहेत. संख्या दुसरा जो प्रकार आहे विशेषणाचा आपला संख्या विशेषण, त्याचा पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण आणि गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार आहेत. पूर्णांकवाचक संख्या विशेषण, गणनावाचक, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण आणि शेवटचा आहे साकल्यवाचक. मला लिहायला जागा नाही तिथं. साकल्यवाचक, साकल्य म्हणजे सर्व, जसं की आपण म्हणताना म्हणतो पहा, दोन्ही भाऊ. दोन्ही भाऊ या शब्दांमधून आपल्याला लक्षात येतं, की या ठिकाणी 2च भाऊ आहेत आणि त्या दोघांचाही वाक्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणून आपण म्हणताना म्हणतो दोन्ही भाऊ. किंवा समजा पांडवांचा उल्लेख करताना आपण म्हणतो पाची पांडव, म्हणजे पांडव होतेच 5. मग सगळ्यांचाच उल्लेख म्हणजे जेवढी संख्या आहे तेवढ्यांचा उल्लेख जर आपण करत असू तर त्याला म्हणायचं साकल्यवाचक संख्या विशेषण. हे 3 प्रकार झाले पहा. हे तिन्ही लक्षात आले तुमच्या? पुढचा पुढचा आहे क्रमवाचक. म्हणजेच आपण या ठिकाणी हे क्रमवाचक संख्या विशेषण सुद्धा तुम्ही 2 प्रकाराने लिहू शकता. अंकात लिहू शकता, अक्षरात लिहू शकता. पण शक्यतो हे अंकात, अक्षरातच लिहिले जातात. जसं की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. म्हणजेच ऑर्डिनल नंबर जे इंग्रजीत आपण शिकलेलो आहोत, ते ऑर्डिनल नंबर म्हणजेच क्रमवाचक संख्या विशेषणाचा प्रकार आहे. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे पहा आवृत्तीवाचक संख्या विशेषण, म्हणजे ज्यामध्ये पट सांगितलेली असते. कारण लक्षात घ्या, सारखी सारखी बेरीज म्हणजेच गुणाकार असतो आणि गुणाकारालाच पट हा शब्द वापरला जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर पहा, तुम्ही जेव्हा म्हणता माझ्याकडे 3 3 3, बघा आता माझ्याकडे 3 पेढे आहेत, आणखी 3 पेढे मला आईने दिले, 3 पेढे पप्पांनी दिले, माझ्याकडे 9 पेढे झाले. परंतु तुमच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे समजा 3च पेढे आहेत, तर तुम्ही म्हणताना काय म्हणता? तिच्यापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा माझ्याकडे 3 पट पेढे जास्त आहेत. 3 पट कुठून आलं? तर नीट बघा. ही झाली 1 पट, ही झाली 2 पट, ही झाली 3 पट. सारखी सारखी बेरीज म्हणजेच गुणाकार असतो आणि गुणाकाराला शब्द वापरला जातो पट. मग पहा, जेव्हा तुम्ही चौपट, पाचपट, दुहेरी, दुहेरी म्हणजे दुप्पटच झालं. द्विगुणित शब्द वेगळे असले तरी लक्षात घ्या, द्विगुणित म्हणजेच दुप्पट झालं. अशा शब्दांवरून आवृत्ती लक्षात येते, म्हणजेच रिपिटेशन्स आपल्याला त्यामध्ये शब्दांमध्येच ओळखू येतं की यामध्ये रिपिटेशन्स आहेत, म्हणून आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात. पुढचा आहे पृथकत्व वाचक. पृथकत्व म्हणजे फोडून फोडून लिहिलेले असतात. जसं की बा 1 1 लक्षात येतं पहा, 1 आणि 1 मिळून 1 1 झालं. 10 जणांचा गट करा, 10 म्हणजे फोडून फोडून संख्या लिहिलेल्या असतात. त्याला म्हणायचं पृथकत्व वाचक. पृथकत्व. तुम्ही शब्दांचे जर अर्थ समजून घेतले तर त्या अर्थामध्येच त्याचा जो प्रकार आहे तो आपल्याला लक्षात येतो लगेच. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा, चौपट, पाचपट, सहापट. पृथकत्व म्हणजे फोडून फोडून लिहिलेले असते. 1 1 2 2 5 5 जणांचा गट करा, तुम्हाला 10 पेढे वाटा, 10 येतंय का लक्षात?
प्रत्येकाला 10-10 पेढे वाट. आपण बोलताना जे शब्द रिपीट करतोय, फार रिपिटेशन्स वेगळं आणि फोडून-फोडून लिहिणं वेगळं. पृथकत्व म्हणजे फोडून-फोडून लिहिणं आणि शेवटचा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. आज खूप मुले उपस्थित होती. मुले उपस्थित होती. पहा, मुले या शब्दाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द आहे खूप. पण नेमका किती आकडा आपल्याला कळत नाही. म्हणून याला म्हणतात अनिश्चित वाचक संख्या विशेषण. खूप मुले, थोडी मुले, काही पक्षी, झाडावर काही पक्षी बसलेले होते. किती पक्षी बसलेले होते माहित नाही, परंतु काही या शब्दामधून आपल्याला अनिश्चित संख्या कळते, म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित वाचक संख्या विशेषण. अशा पद्धतीनं एवढं आपण पाहिलं होतं. एवढं समजलंय तुम्हाला? आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रकार. तो आहे सार्वनामिक विशेषण. लिहून घ्या आता. काल वाचलं होतं का तुम्ही लिहिलेलं? वाचलं होतं ना? फक्त सोहमच म्हणतोय हो. ओके. एक 10-15 मिनिटं वेळ काढत जावा. किती बघा तुम्ही, शिकून किती झालेलं असतं? जास्तीत जास्त 1 पेजभर झालेलं असतं. म्हणजे पाठपोट म्हटलं तरी 1 पेजभर झालेलं असतं. वाचायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं पुरेसे होतात. पण वाचल्यानं काय होतं फायदा? तास झाल्या-झाल्या तुम्ही दिवसभरात कधीही एकदा ते वाचून काढलं, की पुन्हा ते कायमचं लक्षात राहतं. कारण तुम्ही जर ते वाचलं नाही ना, मग काय नेमकं झालंय ते पुन्हा 2-4 दिवसांनी तुम्ही वाचलं तरी लक्षात येत नाही. मग त्या तासाचा काही उपयोग होत नाही. ज्या त्या वेळी ज्या त्या गोष्टी तुम्ही जर केल्या, वाचल्या, मराठीच्या बाबतीत, इंग्रजीच्या बाबतीत. बाकी गणित वगैरेचा विषय काय प्रॅक्टिसचा असतो. परंतु मराठीचं आणि इंग्रजीचं मात्र ज्या त्यावेळी दिलं की दिवसभरात एकदा वाचून काढायचं. तर पहा, नामातच, त्या नावातच आहे सार्वनामिक विशेषण. म्हणजे ही असतात सर्वनामं, पण वाक्यामध्ये काम करतात ते विशेषणाचं. म्हणून यांना म्हणायचं सार्वनामिक विशेषण. आता इथं घोळ होतोय लक्षात घ्या. तुम्हाला जे प्रश्न विचारतात ना, ते बऱ्यापैकी एकतर संख्या विशेषणावर विचारतात किंवा सार्वनामिक विशेषणावर विचारतात. त्याचं कारण असं आहे पहा, ही जी विशेषणं आहेत ना सार्वनामिक विशेषण, ती बऱ्यापैकी आपल्याला सर्वनाम आहेत असं वाटतात. पण ती असतात विशेषण म्हणून आलेली. मग जर आपल्याला नीट आपण वाचन केलं नाही वाक्याचं, तर आपल्याला बऱ्यापैकी वाटू शकतं, की हे अरे ही सर्वनाम आहे. जर वर वाचलं तर हां. तुम्ही जर वर वाक्य वाचलं आणि प्रश्नाचं उत्तर लिहायचं ठरवलं, तर तुम्हाला असं वाटू शकतं, की ही वाक्य काय आहेत? सॉरी, हे शब्द काय आहेत? सर्वनाम आहेत. पण तसं नसतं. तुम्हाला मी आता वाक्य देतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल पहा. जसं की बघा आता. पहिल्यांदा लिहून घ्या सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? तर साधं सोपं मी जे तुम्हाला कालपासून सांगतोय तेच लिहायचंय. सर्वनामांपासून सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण किंवा किंवा सर्वनाम दुसरं एक नाव लक्षात ठेवायचं. सर्वनाम साधित एकत्रच लिहा बरं का, मला जागा नाही म्हणून खाली लिहितोय मी. सर्वनाम साधित विशेषणे. कारण नाव एखाद्या वेळेस जर बदलून आलं तर तुम्ही पुन्हा म्हणाल अरे हे तर आम्हाला शिकवलंच नव्हतं. असं होईल, असं नको व्हायला. सार्वनामिक विशेषणांना सर्वनाम साधित विशेषणे असं पण म्हणतात. म्हणून ते एकत्रच देतो मी, म्हणतात. झालं?
आता बघा, उदाहरणं घ्या यांची मी तुम्हाला समजून सांगतो. हा मनुष्य, आता लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटेल, की हा शब्द मागे कुठेतरी उल्लेख येऊन गेलेला नामाबद्दल अधिकची माहिती सांगतोय किंवा नामाबद्दल आलाय. नाही. हा शब्द मनुष्य या शब्दाबद्दलच अधिकची माहिती सांगतोय. सांगतोय की नाही बघा बरं तुम्ही. बघा, मी तुम्हाला फरक जाणून घेतो. लक्षात आणून देतो बघा. लिहू नका. रोहन जेवण करत होता. तो लवकर उठला. मला सांगा इथं तो शब्द कोणाबद्दल आलाय? बरोबर. व्हेरी गुड. आता बघा मी तुम्हाला काय सांगतो. रोहनने खूप पक्षी पाहिले किंवा रोहन जंगलात निरीक्षण करत होता. तेव्हा तो पक्षी तेथून उडाला. आता नीट लक्षात घ्या. इथं पण तो शब्दच आलाय. आता मला सांगा बरं, तो शब्द रोहन बद्दल अधिकची माहिती सांगतोय का किंवा रोहन बद्दल आलाय का? नाही. नीट निरीक्षण करा. वरवर आपल्याला वाटतं, की तो शब्द या ठिकाणी सर्वनाम म्हणून काम करतोय आणि असेच प्रश्न येतात. इथं तो शब्द आणि रोहनचा काडी मात्र संबंध नाही. हे कधी समजेल तुम्हाला? वाचलेलं तुम्ही जर नीट समजून घेतलं तर. तुम्ही जर वरवर नुसतं वाचलं आणि तो शब्द नेमका काय आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही सर्वनाम लिहिण्याची शक्यता फार दाट आहे. तुम्ही बऱ्यापैकी लिहू शकता की हे सर्वनाम आहे. नाही, हे सर्वनाम नाही. या ठिकाणी तो हा शब्द या पक्षी या शब्दाबद्दल अधिकची माहिती सांगतोय. कोणता पक्षी? तो पक्षी. म्हणून या ठिकाणी आणि लक्षात घ्या, पक्षीबद्दल पण आलेला नाही हा तो शब्द. पक्षाबद्दल अधिकची माहिती सांगतोय. नीट लक्षात घ्या. पक्षी या शब्दाबद्दल जर आला असता, तरी पण ते सर्वनाम झालं असतं. इथं पक्षी या शब्दाबद्दल येणं वेगळं. बघा, नामाबद्दल जर एखादा शब्द आला तर तो सर्वनाम असतो. आणि नामाबद्दल अधिकची माहिती सांगत असेल तर विशेषण असतो. इथं तो शब्द विशेषण म्हणून काम करतोय. लक्षात आलं का तुम्हाला? बऱ्यापैकी ऐका, बऱ्यापैकी आपल्याला असं लक्षात येईल, की ज्या वेळी ही सर्वनामं सार्वनामिक विशेषणं म्हणून काम करत असतात वाक्यामध्ये, तेव्हा ती कोणत्या तरी नामाच्या अगोदर येऊन बसलेली असतात. आणि जेव्हा ती सर्वनाम म्हणून काम करत असतात, तेव्हा त्यांच्या पुढे नाम नसतं. नाम जर एखाद्या सर्वनामाच्या पुढे आलं, तर लक्षात घ्यायचं तो सार्वनामिक विशेषणाचा प्रकार असतो. आणि जर नाम नसेल, तर मात्र तो त्या ठिकाणी सर्वनाम म्हणूनच काम करत असतो. तर मग उदाहरणं लिहून घ्या. हा मनुष्य, तो पक्षी,
हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या, कोणता गाव, कोण काय हे पण सर. हा. नाही, कोणता गाव पण बरोबरच आहे की उर्वी. कोणते गाव, कोणता गाव चालतंय दोन्ही पण. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, पण हे पण बरोबर आहे, कोणता गाव पण म्हणतो आपण. बर. तर बघा, वाटलं तर लिहून घ्या खाली तुमच्या लक्षात येण्यासाठी. म्हणूनच मी काल ते 5 मिनिटात सांगणं होणार नाही म्हणूनच हा टॉपिक थोडा मागे ठेवला होता. बघा, लिहून घ्या वाटलं तर. वरील शब्दातील, तुमच्या लक्षात राहायचं नाही, वरील शब्दातील, वरील म्हणजे आता लिहून दिले त्या शब्दातील, हा, तो, स्वल्पविराम द्या, मला तिथं लिहायला जागा नाही, मी, ती, असा, कोण, ही, मूळची, ही मूळची सर्वनामे आहेत. ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. याच्यावरच प्रश्न आला तुम्हाला विशेषणावर तर बऱ्यापैकी याच्यावरच प्रश्न येईल तुम्हाला. पण वरील शब्दात सर्वनामाच्या पुढे, सर्वनामांच्या पुढे नामे आलेली आहेत. एवढं लिहून घ्या, नामे. इथपर्यंत झालं. नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्या ती ती त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. तुमच्या मराठीच्या पुस्तकात असेल नाही,
तुमच्या मराठीच्या पुस्तकात कोणता टॉपिक आहे व्याकरणाचा? प्रयोग आहेत का? हा, प्रयोग पुढे आहेत. मग मला वाटतं ही गेल्या वर्षीच्या पुस्तकात असेल, विशेषण वगैरे ना? होते का? म्हणजे या वर्षीच्याच पुस्तकात आहे का? विभक्ती झाली की आपली शिकवून. अं, विभक्ती तर तुम्हाला 10वी पर्यंत येतच राहते. विभक्तीचं काय नाही. पण विशेषण टॉपिक गेल्या वर्षी होता पुस्तकात का या वर्षी आहे? हा, मग क्रियापद या वर्षी असेल आणि क्रियापदाशी मग संबंधित ते प्रयोग वगैरे सगळे येतात. बरोबर आहे. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये विशेषण संपल्यावर क्रियापद बघणार आहे, त्यावेळी ते प्रयोग वगैरे लक्षात येईल आपल्याला. तर आता बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजेच ती विशे विशेषणाचे कार्य करतात. झालं? पुढल्या पुढल्या म्हणून त्यांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात. ओके, लिहून झालं? आता दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या. ही जी विशेषण सॉरी ही जी नाम आहे, सर्वनाम आहे, ती आहे त्या रूपात येत नाहीत. ते पण लिहून घ्या आता. पहा, खाली लिहून घ्या. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय अशी सर्वनामे अशा वेळी म्हणजे सार्वनामिक विशेषणाच्या वेळी, अशा वेळी नेहमीच त्यांच्या मूळ रूपात न येता त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. मग आता काय बदल होतो ते लिहा पुढं. एवढं झालं लिहून? हा, बोला. प्रेरणा व्हिडिओ चालू ठेवा. प्रेरणा ईश्वरी. बर. मग पुढे लिहा. एक मिनिट. पहा, मी शब्दाच्या ऐवजी सार्वनामिक विशेषणामध्ये माझा असा शब्द येऊ शकतो.
तू असेल तर तूच्या ऐवजी त्या ठिकाणी तुझा असा शब्द येऊ शकतो. तो असेल तर तो बद्दल शब्द येऊ शकतो त्याचा. आम्ही या सर्वनामाबद्दल शब्द येऊ शकतो आमचा. तुम्ही असेल तर त्याच्याबद्दल शब्द येऊ शकतो तुमचा. ती या सर्वनामाबद्दल शब्द येऊ शकतो तिचा. झालं. आता नीट लक्षात घ्या. आता पुढचं पहा. मला इथं लिहायला जागा नाही म्हणून मी खाली लिहितो. बघा. पहा आता. हा जर शब्द असेल तर हा या शब्दाबद्दल कोणकोणते शब्द येऊ शकतात विशेषण म्हणून, तर असा, असला, इतका, एवढा, अमका, हे सगळे हा या शब्दाबद्दलचे विशेषण म्हणून येणारे शब्द आहेत. हे हा ऐवजी हे शब्द येऊ शकतात. तसंच तो शब्दाबद्दल बघा काय काय येऊ शकतं. तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. हे सगळे शब्द विशेषण म्हणून येऊ शकतात. झालं लिहून. पुढचं पहा आता. त्याच्या खालीच लिहा तुम्ही. जो शब्दाबद्दल, जो या सर्वनामाच्या बद्दल, जोचेही पॅरलल शब्द आहेत आता. जसा, जसला, जितका. श्रेया लिहित नाही तुम्ही. जितका, जेवढा, तसंच कोण या शब्दाबद्दल शब्द येऊ शकतो. कोणता, केवढा. काय या शब्दाबद्दल काय या शब्दाबद्दल येऊ शकतो शब्द. कसा, कसला. तर एवढे सगळे शब्द सार्वनामिक विशेषण म्हणून येऊ शकतात. आलं लक्षात. तर या ठिकाणी हा टॉपिक संपला. आता ऐका. ऐका आता. इथपर्यंत आपल्याला विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे प्रकार म्हणजे काय, इथं हा टॉपिक संपला. पण आता अजून काही गोष्टी जास्तीच्या ह्याच्यात सांगतो मी तुम्हाला. ते तुमच्या पुस्तकात नसाव्यात कदाचित. हे इथपर्यंतचा सगळा भाग तुमच्या पुस्तकात असावा कदाचित. मी बघितलं नाही पुस्तक, पण असेल हे पुस्तकात एवढं डिटेल दिलेलं असणार. गुणविशेषण कशाला म्हणायचं, संख्या विशेषण कशाला म्हणायचं, संख्या विशेषणाचे 5 प्रकार, पुन्हा
आणि सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण कशाला म्हणायचं? पण पुढचा जो भाग आहे, तो पण महत्वाचा आहे. आता काही विशेषणं ही नामापासून तयार झालेली असतात. नीट ऐका आता मी काय म्हणतो ते. जशी सर्वनामापासून तयार झालेली विशेषणं असतात, त्यालाच आपण सार्वनामिक विशेषणं म्हणतो, जी तुमच्या बोर्डवर आता तुम्हाला दिसतात. तशीच काही सर्वनामं ही नामापासून बनतात, काही सर्वनामं ही धातूपासून बनतात. आता धातू म्हणजे काय? तर बघा, आपण जे शब्द वापरतो, पिकला, पिकेल, पिकवू, तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे क्रियापद एका धातूपासून बनलेले आहेत. मूळ क्रिया काय असते रे? मूळ क्रिया यातली बघा बरं जरा. पुणे पुणे म्हणले का काय तुम्ही? पुणे कोण म्हणलं? पिकणे म्हणले होय, मला पुणे ऐकू आलं. बर, मी म्हणलं पुणे काय म्हणताय? तर बघा, पीक, पिकणे नाही. पिकणे हा सुद्धा काय आहे? एक प्रकारचा क्रियापदच आहे. पण ही सगळी क्रियापदं बनतात एका धातूपासून आणि त्या धातूला म्हणतात पीक. पीक या धातूपासून, धातू म्हणजे मूळ क्रिया. तर काही विशेषणं ही मूळ क्रियेपासून बनलेली असतात आणि काही अव्यय साधित असतात. आता लक्षात घ्या, अव्यय म्हणजे काय आणि सव्यय म्हणजे काय. तर बघा, मी थोडस पुढं मी सांगणारच आहे. तुम्हाला जे मी 4 प्रकार शिकवतोय, कोणते? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. बघा आता, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे जे 4 प्रकार आहेत, यांना दुसरा एक शब्द वापरला जातो, सव्यय. सव्यय म्हणजे काय? तर जे शब्द, नीट ऐका थोडं हा, जे शब्द लिंग, वचन आणि अजून एक काहीतरी राहिलं, लिंग वचन याच्यानुसार बदलतात. एक राहतंय माझ्याकडे, मला लक्षात येईना, मी आठवल्यावर सांगतो. लिंग वचन याच्यानुसार जे बदलतात, या शब्दांना म्हणायचं सव्यय. आणि ही चारही जे 8 प्रकार आहेत शब्दांच्या जाती, त्यातले हे पहिले 4 प्रकार बदलणारे असतात. म्हणजे लिंग बदललं, वचन बदललं, की हे शब्द बदलतात. उदाहरणच द्यायचं झालं तर पहा, सर्वनाम. तुम्ही जर म्हटले, समजा तो मुलगा आहे, तर तुम्ही म्हटले तो खूप हुशार आहे. नीट लक्षात घ्या. या ठिकाणी तो शब्द सर्वनाम म्हणून सांगतो. आता हेच मुलींबद्दल सांगायचं असेल तर तो वापरून चालत नाही पहा. ती खूप हुशार आहे. बदलला का नाही बघा? बदलला का नाही? हा. मग असं लिंग वचन क्रिया हा क्रिया, लिंग वचन क्रिया याच्यानुसार जे बदलतात, त्याला म्हणायचं सव्यय. परंतु काही शब्द असे आहेत बघा, जसे की बघा, शब्द योगी अव्यय. पुढचे प्रकार आहेत, हे आपण क्रियापद झाल्यावर हे पाहणार आहे. शब्द योगी अव्यय. एक मिनिट. पाणी दे बरं. हा, एक मिनिट हा, थांबा मॅडम. तर बघा, शब्द योगी अव्यय, त्याच्या नावातच आहे पा, अव्यय. अव्यय का? तर हे शब्द लिंग बदलू द्या, वचन बदलू द्या, नाहीतर क्रियापद बदलू द्या, त्याच्यानुसार हे शब्दांमध्ये काहीही बदल होत नाही. ते लिंग बदललं, वचन बदललं,
तरी आहे तसेच राहतात. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. यांच्या नावातच आहे अव्यय. का? कारण या ठिकाणी हे शब्द लिंग, वचन आणि क्रियापदानुसार अजिबात बदलत नाहीत. मग याला म्हणायचं या ठिकाणी न बदलणारे म्हणून अव्यय. मला तुम्हाला शब्द सांगायचा होता, अव्यय म्हणजे काय? तर अव्यय म्हणजे न बदलणारे, सव्यय म्हणजे बदलणारे. हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे समजून. हे प्रकार आहेत पुढे. 8 प्रकार आपल्याला घ्यायचे आहेत. आपण तिसऱ्या प्रकारावर आहे सध्या. तर सांगायचंय काय मला, तर काही विशेषण ही अव्ययापासून, म्हणून त्यांना म्हणतात अव्यय साधित विशेषण. कोणकोणती आहेत अशी अव्यय साधित विशेषण ते बघायचंय आपल्याला. मग पहिल्यांदा आपण बघूया आता. पहा, नाम साधित. हे प्रकार नाहीत बरं का. तुम्ही म्हणाल हे विशेषणाचे प्रकार आहेत का? नाही, विशेषणाचे प्रकार नाहीत हे. फक्त याचा नामाचा उपयोग जर विशेषण म्हणून केला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे नामापासून बनलेलं विशेषण आहे. कसं मी सांगतो, पहिल्यांदा घ्या. नाम साधित विशेषणे. नाम साधित विशेषणे. आता कोणकोणती आहेत नाम साधित विशेषणे? बघा, मी वाक्य देतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. पहा, पहिलं वाक्य देतो. माझ्या भावाचे माझ्या भावाचे कापड दुकान आहे. नीट लक्षात घ्या. सांगा बरं, इथं नाम साधित विशेषण कोणतं आहे? बघू तुम्हाला लक्षात येतंय का? नाही, म्हणजे तुम्हाला हे माहितीच नाही प्रकार. शाबास, व्हेरी गुड मनस्वी. कापड हा शब्द या ठिकाणी दुकानाबद्दल अधिकची माहिती सांगतो, पण लक्षात घ्या. बघा आता कुणाचं काम कुठं काय येते. इथं कापड शब्द तुम्ही जर मोघम वरवर वाचला तर तुम्हाला लक्षात येईल तो नाम आहे. पण या वाक्यामध्ये तुम्हाला जर विचारलं की कापड हा शब्द काय म्हणून काम करतोय, तो विशेषण म्हणून काम करतोय. पण आहे तो नाम. म्हणून नामापासून बनलाय म्हणून त्याला म्हणायचं नाम साधित विशेषण. कापड हे शब्द या ठिकाणी नाम असून विशेषणाचं काम करतोय, म्हणून त्याला म्हणायचं या ठिकाणी नाम साधित विशेषण. त्याच्या खाली रेष वडा, लक्षात येईल तुमच्या. कापड या शब्दाखाली रेष वडा. या वाक्यामध्ये कापड हा शब्द नाम साधित विशेषण आहे. दुसरं वाक्य घ्या. मी आज मी आज साखर काकडी खाल्ली. बोला बरं. साखर. आता आलं लक्षात तुमच्या. ह्याच्या खाली रेष मारा. लक्षात ठेवा, हे विशेषण आहे बरं का, नाही तर म्हणाल नाम आहे. नाम साधित विशेषण आहे ते. तिसरं वाक्य घ्या. त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता. पुस्तक विक्रेता होता. बोला बरं. पुस्तक. शाबास, लिहून घ्या. झालं. पुढचं घ्या. चौथं वाक्य. रामाला फळभाजी फार आवडते. बोला.
आणि आता मी पुढं नंतर तुम्हाला शिकवणार आहे पहा, सामासिक शब्द. आहे ना प्रकार तुम्हाला सामासिक शब्द? प्रश्न येतो सामासिक शब्दांवर. आठवतंय का? आहे का? अरे समास, समास आहेत का नाही तुम्हाला? अरे नाही? अरे आहेत, झाले असतील सामासिक शब्द. हां. समास आहेत तुम्हाला पुढं. तर हे समास कुठून तयार होतात? तर बघा, विशेषण आणि विशेष्य एकत्र येऊनच सामासिक शब्द तयार होत असतात. मग असे कोणकोणते आहेत पहा. अजून तुम्हाला उदाहरण देतो. आता वाक्य न देता नुसती उदाहरणं देतो पहा. सातारी पेढे. इथं सातारी शब्द विशेषण म्हणून काम करतोय. भलेही तो नाम आहे, पण तो विशेषण म्हणून काम करतोय. बनारसी बोरे. ही सगळी नामसाधित विशेषण आहेत. ठीक आहे, झालं? झालं? ओके. दुसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. ते तर तुम्हाला मी सांगितलंय. आता ते पुन्हा सांगत नाही. तिसरा प्रकार आता धातू साधित विशेषणे. धातू साधित विशेषणे. बघा, आता मी तुम्हाला उदाहरणं देतो. पिकलेला आंबा. कोणतं विशेषण आहे रे? रांगणारे मूल. वाहती नदी. झालं एवढं लिहून? त्याच्या खालीच लिहा. हा, त्याच्या खालीच लिहा. हसरी मुलगी. बोलकी बाहुली. पेटती ज्योत. झालं? खाली खाली लिहा. खाली लिहा. वरील शब्दांमध्ये पिकलेला, रांगणारे, वाहती, हसरी, बोलकी, पेटती, हे शब्द बघा, आता हे शब्द पीक, रांग, वाह, हस, बोल, पेट या धातूंपासून बनलेली आहेत. धातू म्हणजेच मूळ क्रिया. म्हणून त्यांना म्हणायचं धातू साधित विशेषण. येईल लक्षात? आणि शेवटचं पहा आता. हे तुम्हाला मी जास्तीचं सांगतोय हा. ह्याच्यावर प्रश्न येईल नाहीये, पण आला तर
तुम्हाला असं नाही पुन्हा म्हणायला चान्स येत की हे नाही, आम्हाला नाही असं नाही म्हणता येत. कारण हे तुम्हाला माहीत असावं असा गृहीत असतो. त्यामुळं तुम्हाला हे जास्तीचं सांगून ठेवलंय मी. जर आलाच तर चुकायला नको. पुढचं चौथं शेवटचं, अव्यय साधित विशेषण. पहा आता, तुम्ही जर नीट पाहिलं की काही अव्यय कोणकोणती आहेत पहा. वर, खाली, मागे, पुढे, ही सगळी अव्यय आहेत. तर बघा तुम्हाला उदाहरणं देतो तुमच्या लक्षात येईल. वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली. नामाबद्दल अधिकची माहिती सांगणारे हे सगळे शब्द आहेत पहा. मजला, कोणता मजला? वरचा मजला, खालचा मजला, कसला मजला ते सांगायचं काम हे शब्द करतात. आणि ही सगळी अव्यय आहेत. कोणती अव्यय आहेत? तर बघा, वर, खाली, मागे, पुढे यांना चा, ची, चे असले शब्द किंवा चा, ब, ई, ल असले त्या ठिकाणी प्रत्यय लागून ते पुढचे शब्द बनलेले आहेत. पण हे आहेत विशेषणच. बर, मग समजलं सगळ्यांना? आता काही शिल्लक राहिलं नाही का? हे जास्तीचं वरचं जे चार प्रकार होते ते प्रकार नाहीत हा. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे जे शब्द आहेत असे येणारे ते सुद्धा विशेषण म्हणून काम करतात. भले तुम्हाला प्रकार नका लक्षात राहू देऊ, परंतु नामापासून सुद्धा विशेषण बनतात. सर्वनामाचा तर प्रकारच दिलाय तुम्हाला. तसंच धातूपासून म्हणजे मूळ क्रियेपासून सुद्धा विशेषण बनतात आणि अव्ययापासून पण विशेषण बनतात. हे माहित पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला विशेषण नेमकी कोणती आहेत हे शोधताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी हा विशेषण नावाचा टॉपिक पूर्ण संपलाय. तुम्हाला काही कन्फ्युजन असलं तर सांगा. कळलंय सगळ्यांना? ओके. सांगा बरं थोडक्यात सांगा बरं. सांगा बरं, तिसरा कोणता प्रकार आहे रे तिसरा विशेषणाचा? तिसरा, अरे देवा, नाही समजलं मग याचा. नाही नाही, संख्यावाचक विशेषणातला प्रकार सांगा की कोणता आहे तिसरा? हा, क्रमवाचक. पाच, गणनावाचक. चौपट, आवृत्ती. 22, गणनावाचक. 17, गणनावाचक. पहिला, हा, क्रमवाचक. दुहेरी, दुहेरी, आवृत्तीवाचक. आणि दुप्पट, आवृत्तीवाचक. हा. तर एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला बऱ्यापैकी अशाच प्रकारचे शब्द ओळखायला येतील. आणि गणनावाचक आहे, क्रमवाचक आहे, का आवृत्तीवाचक आहे, का पृथक्त्ववाचक आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारतील. अजून सांगा बरं. आता मी जे चार प्रकार शिकवले, नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित आणि अव्यय साधित, आता त्यातलं सांगा. रांगते, रांगते बाळ. मग रांगते हा कुठल्या विशेषणाचा प्रकार पडतो ह्यातला चार पैकी? धातू साधित. शाबास, व्हेरी गुड. वरचा, बोर्डवरच आहे.
अव्यय साधित. कोल्हापुरी. कोल्हापुरी. नाम साधित. कोणता. अरे 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 कोणता. सर्वनाम साधित. सार्वनामिक विशेषण आहे. सार्वनाम साधित सार्वनामिक विशेषण आहे ते. केंद्रीय. नाम साधित आहे. व्हेरी गुड, शाबास. आमचा. सार्वनाम साधित, बरोबर. हसरा. हसरा. धातू साधित. मागील. अव्यय साधित, शाबास. व्हेरी गुड. मग बघा, एवढं जर तुम्हाला सांगता आलं तर एक सुद्धा मार्क तुमचा जाणार नाही पहा. नाम, सर्वनाम आणि विशेषण हे तीनही प्रकार आपले पूर्ण संपलेले आहेत. कुणाला काय कन्फ्युजन यातलं आता आहे का? नाही. नाही पण घाबरत घाबरत तुम्ही होताय. काय असेल तर सांगा. ठीक आहे. आता सांगायचं तुम्हाला नको वाटत असेल तर मेसेज करा, की सर हे समजलं नाही, मी पुन्हा घेतो. आता उद्यापासून आपण इंग्रजीचा टॉपिक सुरू करूया. कुणाला काय वाटत असेल, की सर हे मला समजलं नाही, मला सांगा. मी तो टॉपिक परत घेतो. अन्यथा उद्या आपण इंग्रजीचा हाच टॉपिक ॲडजेक्टिव्ह आपण इंग्रजीतला सुरू करूया. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. गुड नाईट. सॉरी, गणिताचं घे. इंग्रजी नको.